मकर संक्रांत झाली, सण संपला, पण तुमचं खातं अजूनही रिकामच आहे का? लाडकी बहिणी योजनेचे पैसे अजून आले नाहीत का? बँकेत फेऱ्या मारून थकलात, मोबाईल चेक करून डोळे दुखले तुमचे, तरीही हप्ता आला नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आज मी सांगणार आहे पैसे का आले नाहीत आणि कधी येणार आहेत आणि कोणाचा हप्ता अडकणार आहे. शेवटपर्यंत बनून राहा. बहिणींनो, सोशल मीडियावरती सांगितलं गेलं आहे की भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मकर संक्रांतीला पैसे येणार, अनेकांनी व्हिडिओ टाकले आहेत, पण सत्य काय आहे माहिती आहे का? कारण की बऱ्याच महिलांनी सरकारकडून अशी अधिकृत घोषणा झाली नव्हती की KYC चुकीच्या अफवांमुळे पैसे मिळणार नाहीत असं सरकारनं सांगितलं नाही आहे. लाखो महिलांची अपेक्षा वाढली आणि निराशा झाली. KYC केली आहे त्यांना देखील पैसे आले नाहीत आणि केली नाही त्यांना आले आहेत, असं बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पैसे न येण्याचे 5 कारणे असू शकतात. कारण एक की KYC अपूर्ण किंवा आधार बँक लिंक नाही आहे, डेबिट अकाउंट ॲक्टिव्ह नाही आहे, पैसे येत नाहीत कारण नाव आणि आधार हे दोन्ही ठिकाणी मिसमॅच असते. अर्जात नाव वेगळं असते, लग्ना अगोदरचं नाव असते अर्जामध्ये आणि आपण KYC करताना मिस्टरांच्या नावाने KYC केली, हे पण प्रॉब्लेम आहेत. सिस्टीम तुमचा हप्ता होल्ड करत आहे कारण डुप्लिकेट लाभ, दुसरी महिला योजना सुरू असल्यास किंवा 2 लाभ घेत असल्यास महिलेचा हप्ता थांबू शकतो. लाडकी बहीण हप्ता थांबतो कारण का? व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. तुमचं KYC केली असेल आणि अजून गव्हर्नमेंटच्या पातळीवरती, जिल्हा पातळीवरची तपासणी, काहींचा हप्ता उशिरा येणार आहे, काहींचा हप्ता थांबला आहे कारण बँक आणि NPCI पोर्टलवरती डिले होत आहे काही गोष्टी, कारण सुट्ट्या पण खूप आहेत या महिन्यामध्ये शासकीय आणि डाटा लोड आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच माहीत होत नाही. तुम्ही फेऱ्या मारत आहात बँकेत वगैरे, पण तुमचे हप्ते जमा नाही आहेत. तर आपण पाहणार आहे पैसे आलेत पण SMS नाही. अनेक जणांना असं कंडिशन आहे, कोणाला SMS आला तर कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला SMS नाही आला आणि पैसे जमा झाले त्यांनीही कमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाला पैसे जमा झाले हे सांगा. अनेक बहिणींना वाटतं पैसे नाही आले पण खात्यात पैसे असतात, कारण काही वेळेस SMS येत नाही, सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो किंवा सिस्टीमचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे तुम्हाला SMS येण्यास बँकेचा उशीर होतो. कधी 4 तास, कधी 8 तास डिले होतो, पण खात्यात पैसे असतात आणि SMS येत नाही. पासबुक अपडेट करा, बॅलन्स चेक करा, हप्ता नक्की कधी येणार. सध्या मिळालेल्या माहितीनुसार पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. संक्रांतीच्या अगोदर सांगितलेले पैसे जमा होणार आहेत. अनेक बहिणींनी कमेंटमध्ये विचारलं होतं, अनेक बहिणींनी कॉल करून विचारलं की आमचे हप्ते आले नाहीत. तर त्या महिलांना संक्रांती दिवशी देखील कोणाला 3,000, कोणाला 1,500 असे आलेत. तुम्हाला किती हजार रुपये भेटले हे कमेंटमध्ये सांगा. एकाच दिवशी सर्वांना पैसे येणार नाहीत, कारण पुढील 7 ते 15 दिवसात बऱ्याच जणांचे पैसे येणार आहेत. कारण योजना बंद नाही आहे, फक्त प्रक्रिया सुरू आहे. फक्त आचारसंहिता असल्यामुळे ही थोडीशी स्लोमध्ये प्रक्रिया सुरू आहे, पण कोणाचाही हप्ता थांबणार नाही. कारण अपात्र उत्पन्न, चुकीची माहिती, आधार बँक लिंक नाही, डुप्लिकेट अर्ज यामध्ये तुम्ही मोडत आहात का? यामध्ये काही चुकी झाली आहे का? तर खाली कमेंटमध्ये सांगा. मग अशांचाच हप्ता थांबू शकतो, एवढं ध्यानात ठेवा. पैसे हवेत तर आत्ताच चेक करा. आधार आणि बँक लिंक, तुमचं बँकेचं स्टेटस तपासून ठेवा, DBT ॲक्टिव्ह करा आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अधिकृत CSC सेंटरमधून तुमची अर्धवट माहिती दुरुस्त करून घ्या. बँकमध्ये KYC अपडेट करून घ्या. बहिणींनो, KYC करणं हे बंधनकारक आहे. लाडकी बहीण योजनेची KYC केली आहे आणि पैसे आले नाहीत तर थांबा. ह्या काळजीत असाल तर थांबा, कारण की तुमचे पेंडिंग व्हेरिफिकेशनमध्ये आहे.
व्हेरिफिकेशन तुमचं पेंडिंगमध्ये असल्यामुळे थोडे दिवस लेट होईल, पण तुम्हाला एकदा सुरू झाली की पैसे पुन्हा प्रत्येक योजनेचा लाभ भेटणार आहे. मकर संक्रांत गेली म्हणून निराश होऊ नका, कारण तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळणारच आहे. आणि अनेक बहिणी निराश आहेत की माझा हप्ता आला नाही. सरकार तुम्हाला ह्या योजनेचा लाभ देणारच आहे, सर्वांना देत आहे. कारण बऱ्याचशा बहिणींना पैसे मिळाले नाही आहेत, 50% महिलांना पैसे मिळाले नाहीत. तर अशा 50% महिलांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. एका बहिणीला शेअर करा. तुमचे शेजारी, तुमच्या कुटुंबात, नातलगामध्ये जिथे कोणाला पैसे भेटले नाहीत अशा कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण तुमची गरज ही आमची जबाबदारी आहे. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अपडेट घेऊन भेटणार आहोत. तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.